सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या उपनगर भागात मित्राच्या घरातून चोरी करणाऱ्या मित्रालाच पोलिसांनी अटक केली आहे। यूपीआय ट्रान्सफरच्या तपासातून या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। तरुण विश्वास वय वर्ष 31 राहणार सिंग ब्लिस अपार्टमेंट जेल रोड नाशिक रोड यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यांच्या घरातून 30,000 रुपये रोख, 60,000 रुपयाची 12 ग्रॅम सोन्याची चैन, 5,000 रुपयाचे कानातले आणि 9,000 चे यूपीआय ट्रान्सफर असे एकूण साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद होती। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान बँकेकडून माहिती घेतली असता चोरीला गेलेले 9,000 रुपये हे फिर्यादीचे मित्र आदित्य पंडितच्या खात्यात गेल्याचं समोर आलंय। यूपीआय ट्रान्सफरच्या आधारावर आम्ही आरोपीपर्यंत पोहोचलो। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आदित्य सुरेश पंडित वर्ष 20 राहणार भालेराव मळा जय भवानी रोड नाशिक रोड या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे। दिनांक 12 ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली आहे। चौकशीत त्याने सांगितले की चोरी केलेले सोने आणि रोख रकमेतून त्याने नवीन दागिने खरेदी केले होते। पोलिसांनी त्याच्याकडून 1,19,666 रुपये किमतीचा 9.99 ग्रॅम सोन्याची चैन आणि 1,40,000 रुपये किमतीचे 8.130 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण 2,81,666 रुपये किमतीचे 17 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले। सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, पोलीस अंमलदार सूरज गवळी, योगेश जाधव, सुनील गायकवाड, पंकज करपे, प्रशांत देवरे, गौरव गवळी, जयंत शिंदे, अनिल शिंदे, संदेश रगतमान अशांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 24/6/2026 रोजी फिर्यादीनामी तरुण तपास विश्वास वय 31 वर्ष राहणार जेल रोड यांनी गुन्हा दाखल केला होता। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिनांक 28/1/26 ते 27/4/2026 दरम्यान त्यांच्या राहते घरातून त्यांची 30,000 रुपये रोख रक्कम, 12 ग्रॅमची चेन, तसेच 5,000 रुपयाची 1 ग्रॅमची कानातले डोल, तसेच 9,000 रुपये हे यूपीआय ट्रान्झॅक्शनद्वारे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। सदरचा गुन्ह्याचा तपास आमचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन करत होते। सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सदर फिर्यादी याचे अकाउंट ट्रान्झॅक्शन तपासले। त्याच्या अकाउंट ट्रान्झॅक्शनमध्ये त्याचे अकाउंटचे पैसे हे त्याचाच मित्र याच्या अकाउंटवर गेल्याचे तपासात निष्पन्न झाले। म्हणून आम्ही त्याचा मित्र आदित्य पंडित यास ताब्यात घेऊन गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडीची उत्तर दिली। नंतर त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने आम्ही त्याला गुन्ह्यात अटक करून त्याने गुन्हा केल्याचे कबूल करून त्यांनी सदरची फिर्यादी यांच्याकडनं चोरी केलेली रक्कम, सोने तसेच इतर वस्तू यातून त्याने नवीन सोने खरेदी केले होते। ते नवीन सोने आम्ही गुन्ह्याच्या तपासात जप्त केले आहेत। त्याच्याकडनं आम्ही 9 ग्रॅम सोन्याची चेन तसेच 8 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण 17 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। आणि सदरचा गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विनोद लखन करत असून सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे परिमंडल 2, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अद्विता शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे।